फेसबुक, व्हॉट्सॲप आणि ट्विटर यासारखी समाज माध्यमं म्हणजे अभिव्यक्तीची खुली व्यासपीठच. मात्र या व्यासपीठावरून होणाऱ्या संवादामध्ये अलीकडच्या काळात असलेला वैचारिक हेकेखोरपणा आपल्याला सुसंवाद टाळून सामाजिक दुभंगलेपणाकडे घेऊन जातोय की काय असं चित्र सध्या निर्माण झालंय. याच अनुषंगानं समाज माध्यमांचं महत्त्व आणि जबाबदारीपूर्ण वापर याविषयी चर्चा करण्यासाठी स्तंभलेखक मंदार भारदे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मला वाटतं समाज माध्यमांचं एक स्फोटच झालेलं आहे आणि आता प्रत्येकाच्या हातामध्ये एक माध्यमाच्या रूपाने एक आयुध आलेलं आहे. प्रत्येक जण खुश आहे, प्रत्येकाला अभिव्यक्त व्हायचं आहे. आपण काय सांगाल? हे तर अगदी खरं आहे. म्हणजे पूर्वी असं होतं की वाचकांचा पत्रव्यवहाराव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून लोकांना व्यक्त होता यायचं नाही. मग मधल्या काळामध्ये फक्त लोक SMS करायचे आणि त्याच्यातून जोक्स पाठव किंवा आपले काहीतरी विचार पाठव हे करायचे. त्याला भरपूर पैसे लागायचे. ते पैसे लागत असल्यामुळे किती जणांपर्यंत तुम्ही पोहोचताय याला मर्यादा होत्या. आता ज्या वेळेला इंटरनेटमुळे हे सगळं फ्री झालं आणि सहजगत्या लोकांपर्यंत पाठवता यायला लागलं, तेव्हा मला कधी कधी असं वाटतं की आत्ताची परिस्थिती अशी की प्रत्येक जण ज्याच्या हातामध्ये थोडंसं इंटरनेट मिळालं एकदा की तो स्वतःला एक संपादक समजायला लागला, विचार मांडायला लागला आणि ते मोठ्या प्रमाणावर योग्यच आहे की काय अशा पद्धतीने लोकांपर्यंत घेऊन जायला लागला. लोकांच्या हातामध्ये फार चांगली गोष्ट या सगळ्या सोशल मीडियामुळे मिळाली आहे आणि त्यांना अभिव्यक्त व्हायला एक चांगली संधी या निमित्ताने मिळाली आहे, हे तर आपण मान्यच करायला हवं. पण काय होतं की कोणीतरी तरुणी काहीतरी एक फलक हातात घेऊन उभी राहते, त्याचा फोटो ती ट्विट करते, त्याच्यानंतर वादळ असं म्हणजे वाढत जातं की मग राजकीय तव्यावरती पोळी भाजण्याचाही प्रयत्न काही जण करतात. हे अगदी खरं आहे की आत्ता मला अनेकदा असा प्रश्न पडतो की मूळ वर्तमानपत्रांमध्ये किंवा अधिक गंभीर माध्यमातून आधी लोक व्यक्त व्हायचे आणि मग ते जे व्यक्त झालेलं आहे तेच काहीतरी ज्ञान आहे, तेच काहीतरी महत्वाचं आहे असं लोक समजायचे. आत्ता या सर्व सोशल मीडियाचा धबडगा इतका जास्त मोठा आहे की आता एक छोटीशी गोष्ट जी अन्यथा 4-5 टाळक्यांच्या व्यतिरिक्त कोणाला कळली नसती ती आता एकदम पूर्ण देशाला कळायला लागते. आणि त्यामुळे असे बरेचशी फुटकळ माणसं ही जणू काहीतरी भरीव आणि महत्वाची माणसं आहेत की काय अशा पद्धतीने त्यांनी जे केलंय ते लोकांसमोर यायला लागतं. लोक त्याच्यावर रिॲक्ट व्हायला लागतात. ज्यांचे कद खूप छोटं आहे त्यांच्या सावल्या या समाज माध्यमांमुळे इतक्या मोठ्या पडायला लागल्या आहेत की अगदी साध्या साध्या गोष्टींना पण विनाकारण विचित्र महत्व प्राप्त होतं. हे तर आपण सगळेजण पाहतोच आहे. मला एक गंमत एकाने अशी सांगितली की सोशल मीडियावरच्या गोष्टींमुळे लोकांचे ब्लड प्रेशर वाढायला लागले, ते जास्त तणावातलं आयुष्य जगतायत. हे सगळंच गमतीचं आहे आणि या सगळ्याचा वापर कसा करायचा, या सगळ्याचा अधिक जबाबदारीनं वापर कसा करायचा हे कोणीतरी लोकांना सांगण्याची गरज तर आहेच. यात एक कॅच आहे. आपण जर असं सांगायला लागलो की लोकांनी काय लिहायचं आणि काय मांडायचं याच्यावर कुठेतरी नियंत्रण ठेवायला पाहिजे, तर मग असं होतं की तुम्ही आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा आणणार आहात का, आम्ही काय बोलावं कसं बोलावं हे तुम्ही ठरवणार आहात का. याचं निसंदिग्ध उत्तर असं आहे की हो, ज्याला जे म्हणायचंय त्याला ते तसंच्या तसं व्यक्त करायचं स्वातंत्र्य हे असलंच पाहिजे. मग पुढचा मुद्दा येतो की एखादा जण जर वेड्यासारखा व्यक्त झाला तर त्याला आपण काय प्रकारे रिॲक्ट करणार आहोत. एखाद्या जणांनी म्हणजे जसं आता तुम्ही उल्लेख करताना सांगितलं की कोणीतरी फलक टाकतो, कोणीतरी काहीतरी विचित्र फोटो टाकतो आणि त्याच्यानंतर अचानक लोकांच्या भावना भडकतात. मला असं वाटतं की आपण फार जास्त गांभीर्याने या सगळ्याला घ्यायला लागलेलो आहोत आणि मला असं प्रतिक्रिया चुकतायत. दुर्लक्ष करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य खरं आपल्याला याचा विसर पडलाय. हा तर नक्कीच आहे की एखादी गोष्ट जी जागेवर मरून गेली असती त्याचा तेवढा प्रभाव पडला नसता. कोणीतरी वेडेपणा करतो, त्या वेडेपणाला कोणीतरी अधिक जास्त गंभीरपणे होऊन त्यापेक्षा जास्त वेडेपणा करतो आणि आपण सगळेजण हे जणू हा वेडेपणा करणंच काहीतरी फार महत्वाचं आहे असं समजून रिॲक्ट व्हायला लागतो. हे थोडं काळजी करण्यासारखं नक्कीच आहे. खरं. आणि व्यक्त होणं, सहजपणे व्यक्त होणं आणि विचार प्रदर्शन करणं, काहीतरी ठाशीवपणे अधिक जबाबदारीने मांडणं, याच्यात जो एक खरं म्हणजे फरक असायला हवा तो धुसर होताना दिसतो. काय झालंय की आपण एखाद्याने व्यक्त केलेलं त्याचं मत ही काहीतरी महत्वपूर्ण माहिती आहे असं समजायला लागलोय. एखाद्याने वेडेपणाने जरी काहीतरी लिहिलं असेल तरी त्याच्या सत्यतेची, तथ्यांची कुठलीही शहानिशा न करता
ही जणू काही महत्वपूर्ण माहितीच आपल्याला मिळालेली आहे असं समजून आपण रिॲक्ट होतो. त्याने या सगळ्याचा गोंधळ होतो. मला असं वाटतं की पूर्वी वर्तमानपत्रांमध्ये असेल, वाहिन्यांमध्ये असेल, संपादक असायचं, एक संपादकीय मंडळ असायचं. ते सगळे जण मिळून ठरवायचे की कुठली माहिती कशा पद्धतीने दिली पाहिजे की जेणेकरून लोकांपर्यंत सत्य तर पोहोचेल पण त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत किंवा काही चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत. आता या सोशल समाज माध्यमांमुळे सगळं असं झालंय की संपादक नावाची व्यवस्थाच उरलेली नाही. जो ज्याच्या मनाला जे काही येईल ते तसंच्या तसं लोकांपर्यंत पोहोचवतो आणि मग लोक असं समजतात की जे माझ्यापर्यंत पोहोचलेले ते अगदी मौल्यवान आहे, अगदी महत्वाचं आहे आणि जणू काही ते सत्यच आहे. मला असं वाटतं की सगळ्या जणांनी मिळून एकत्र प्रयत्न करून मोठ्या समुदायाला हे समजून दिलं पाहिजे की आपल्यापर्यंत सोशल मीडियातनं जे येतं त्यावर कुठलेही संपादकीय संस्कार नसतात, कुठल्याही विवेक त्यांनी लावलाच असेल याची काहीही खात्री नसते. ते कदाचित पूर्ण मूर्खपणाचं असू शकतं, कदाचित ते हेतुपुरस्सर काहीतरी चुकीचं घडावं या हेतूंनी केलेलं असू शकतं. तेव्हा आपण त्याला जेव्हा रिसीव्ह करतो तेव्हा ते रिसीव्ह करताना निदान आपण विवेकवादी पद्धतीनं ते रिसीव्ह करतो आहोत का, विवेकवादी पद्धतीनं मी ते फॉरवर्ड करतोय का, मी विवेकवादी पद्धतीनं अशाच घटनेवर रिॲक्ट होतोय का जी घटना सत्य आहे आणि मी त्याच्यावर मत देतोय. या 3 गोष्टींचं जरी लोकांनी विवेक बाळगायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की आपले बरेचसे प्रश्न हे संपून जातील. आणि पूर्वी एक 10 वर्षापूर्वीच्या दंगली कशा असायच्या की दगडफेक व्हायची, सोडा वॉटरच्या बाटल्या एकमेकांवरती फेकल्या जायच्या. आता 2 गट व्हर्च्युअली एकमेकांना समोर भिडतात, मग त्याला भक्ताचं स्वरूप येतं आणि मग ते ती दंगलच होते. त्याच्यामध्ये मग विवेक कुठे राहतच नाही, नाही का? मला काय वाटतं की समर्थक आणि विरोधक हे जोपर्यंत सोशल मीडियावर एकमेकांची डोकी त्याच्या कॉमेंट्समध्ये फोडतायत तोपर्यंत मला काही ते तेवढं चिंतेचं वाटत नाही. संपूर्ण मूर्ख असण्याचं स्वातंत्र्य दिल्याशिवाय अभिव्यक्ती प्रगटच होऊ शकत नाही. त्यामुळे मूर्खाची पूर्ण अभिव्यक्ती हे आपल्याला मान्यच करायला लागेल. याच्यामध्ये जेव्हा 2 गट एकमेकांच्या समोर येतात आणि एकमेकांशी विचार लढतात, त्याच्या मारामाऱ्या करतात, कॉमेंट्स देतात, यापैकी कुठलीही गोष्ट ही आक्षेपार्ह नाही. एखादा हेतू मनामध्ये ठेवून नुकसानच करायचं आहे असा हेतू मनामध्ये ठेवून मला नेहमी अशी भीती वाटते की आपल्याला असं वाटतं की काहीतरी आक्षेपार्ह येतं आणि त्याच्या समाज माध्यमांमध्ये सगळीकडे चर्चा होते. हे जे आक्षेपार्ह आलेलं आहे, शक्यता अशी नाहीये का की आपल्या शत्रू राष्ट्रातल्या कोणीतरी कुठेतरी बसून काहीतरी असं सोशल मीडियावर पसरवलं, मग ते कोणाची तरी बेअदबी असेल, कुठल्या तरी प्रार्थनास्थळांशी निगडीत काही गोष्टी असतील, हे करण्यासाठी आपले भारतीय लोकच करतायत का? मला असं वाटत नाही. कदाचित बाहेरून कोणीतरी ते करेल आणि रिॲक्ट होणारे मात्र भारतीय असतील. म्हणजे होईल असं की एकही गोळी न चालवता आपल्या देशामध्ये हिंसाचार पसरवला जाऊ शकतो, कदाचित एखाद्या पोस्टने. हे जास्त काळजीचं आहे, हे जास्त गांभीर्याचं आहे. आणि कुठल्याही पद्धतीनं रिॲक्ट होत असताना या बाहेरच्या शक्ती हे काही करतायत का याच्याबद्दल आपल्याला सजग असलंच पाहिजे. कारण आता येणारी युद्ध दिसतंय असं की प्रत्यक्ष रणभूमीवर कमी लढली जातात आणि खोट्या माहितीच्या आधाराने जास्त लढली जातात. युद्ध जे आहे ते खरी माहिती आणि खोटी माहिती याच्याबद्दलचं आहे. याला आपण कसं पाहतो आहोत हा माझ्या दृष्टीने जास्त काळजीचा विषय आहे. खरं. आणि दुसरं कसं आहे की प्रसार माध्यमं जी आपण वापरतो, समाज माध्यमं, ते एक साधन आहे, आपण वापरतोय. पण आपणच याच्यात कधीतरी साधन होतो. आता बिग डेटा अनालिटिक्सच्या जमान्यामध्ये आपण प्रसार माध्यमांवरती कसं व्यक्त होतोय याच्या आधारे सुद्धा ट्रम्प जे निवडून आले त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की याचा खूप त्यांनी प्रभावीपणे वापर केला होता. याचंही भान खरं तर कुठेतरी वापरकर्त्यांनी ठेवायला हवं. हो, 100% आहे. म्हणजे आता सोशल मीडियामधनं माझ्या व्यक्त होण्यातले कोण काय 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 अर्थ काढत असतील हे मी परवाच एका वर्तमानपत्रामध्ये वाचलं की 300 जणांनी कशाला लाईक केलं आहे हे जर आपल्याला माहिती मिळाली तर असं कळेल की त्या माणसाचं सगळं वर्तन कळेल आणि ते इतक्या प्रमाणामध्ये कळेल की जे त्याच्या बायकोला सुद्धा माहीत नाहीये. हे सगळे विचित्र फॅक्टर्स याच्यामध्ये काम करतायत. मला फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट मला असं वाटतं की बाहेरून कोणीतरी बघतंय आणि ते आपल्याला नियंत्रित करायचा प्रयत्न करतंय हे आपल्याला वेळीच समजलं पाहिजे. आपल्या बायकोचे फोटो टाकले, आपल्या पोरांच्या वाढदिवसाचे फोटो टाकले, आपल्या काहीतरी चुरचुरीत छान कॉमेंट टाकल्या, मला काही सुचलं असेल त्या कविता टाकल्या, मला जे काही म्हणायचंय ते मी म्हणालो, हे सगळं अभिव्यक्त होणं आहे. कोणीतरी मुद्दाम मला डिवचण्यासाठी काहीतरी टाकलंय आणि त्याच्यावर मी तितक्याच तीव्रतेने तुटून पडतो. त्या कॉम्प्युटरच्या किंवा मोबाईलच्या स्क्रीनमधून बाहेर येऊन रस्त्यावर मी त्याच्याबद्दल काहीतरी करू पाहतो. हे धोकादायक आहे आणि याची हा सारासार विवेक समाज माध्यमांवर असणाऱ्या सगळ्यांनी बाळगला पाहिजे. एक फार गंमत आहे
आधी असं होतं की मला जर लोकप्रिय व्हायचं असेल तर मला सभांमध्ये जायला लागायचं, मला विद्वान असायला लागायचं, मला व्याख्यानांमध्ये बोलायला लागायचं, मला काही संघटन करायला लागायचं. आता असं आहे की मी माझे फॉलोअर्स वाढवले, मी मला लाईक करणाऱ्यांची संख्या वाढवली, तर आपोआपच असं होतं की मी काय म्हणतोय असे लाखो माणसं माझ्याशी जोडले जातात, ज्या लाखो माणसांचं कुठलंही उत्तरदायित्व माझ्यावर नाही, पण ते लाखो माणसं मी जे म्हणतील ते चुकीचं करण्याची शक्यता वाढीला लागते. आणि असे मी नेहमी म्हणतो हे जे गुगलवरचे किंवा फेसबुकवरचे शहाणे आहेत यांचं प्रमाण इतकं जास्त वाढलंय की यांच्यासाठी काहीतरी करायला लागेल. म्हणजे त्यांचं जर काही करता येणार नसेल तर निदान त्यांच्या फॉलोअरला तरी समजून घ्यायला लागेल की गोष्टी चुकतील, अन्यथा खूप चुकतील. पण अर्थात समाज माध्यमं ही गेल्या काही वर्षातच आता विकसित होत आहेत, त्यामुळे अजून ती बाल्यावस्थेतच आहेत. याच्या पुढचं जी त्यांची एक प्रगती असेल म्हणा, उन्नती असेल, त्याच्याबद्दल आपल्याला काय आशावाद वाटतंय, निराशा वाटते, काय वाटतंय? मला म्हणजे नेहमी मी मगाशी ज्याप्रमाणे म्हटलं तसं की ह्या लोकांची अभिव्यक्तीवर मर्यादा आणा असं मी कधीही म्हणणार नाही, असं मी कधीही मान्य करणार नाही. मग काय करायला लागेल? एखादा जण बिंडोकपणाच येऊन करायला लागला, एखादा जण भडकवायलाच लागला तर काय करायला लागेल? दोन जणांना ठरवायला लागेल की काय करायचं. एक, मी स्वतः त्याच्यावर ऍक्टिव्ह असेल तर मी काय रिॲक्ट होणार आहे हे मला ठरवायला लागेल. आणि दुसरं, मला असं वाटतं की कोणीतरी येऊन काहीतरी बिंडोक पोस्ट टाकतो त्यावेळेला ज्या कोणी अधिकृत एजन्सीज आहेत त्या अधिकृत एजन्सी दरवेळेला या सोप्या बॉलवर आउट कशा होतात? मग ते पोलीस असतील, मग ते वेगवेगळी राज्य सरकारं असतील, केंद्र सरकारं असतील, सरकारच्या विविध मंत्रालय असतील, हे सगळेजण कोणत्या तरी वेड्या माणसाच्या बॉलवर आउट कसे होतात? का बरं सरकारी यंत्रणा सोशल मीडियावर तेवढ्या स्ट्रॉंग नाहीत? का बरं ज्यांच्याकडे सत्य आहे, ज्यांचं सत्य लोक मानतात, त्यांचं सत्य नेहमीच 2-3 दिवसांनी कसं येतं? समाज माध्यमावर 3-3 दिवस कुठली तरी खोटी माहिती ज्या वेळेला चालत असते त्यावेळेला ज्यांच्याकडे सत्य माहिती आहे त्या अधिकृत एजन्सीज तेवढ्या स्ट्रॉंगपणे, आणि नुसतं स्ट्रॉंग असून उपयोगाचं नाही, तितक्या रंजकपणे आपल्याकडचं सत्य का बरं मांडू शकत नाहीत? मला असं वाटतं की लोक मागे पडलेले नाहीत. मागं जर पडलेले असतील तर या एजन्सीज मागे पडलेल्या आहेत, ज्यांची भूमिका ही अधिकृत भूमिका म्हणून समजली जाते. मला असं वाटतं की कुठला तरी एक मोठा राजकीय नेता असतो, त्या राजकीय नेत्याच्या मृत्यूच्या बद्दलच्या अफवा ज्या आहेत त्या 3-3 दिवस पसरत राहतात आणि कोणीही ऑफिशियली ते कन्फर्म करत नाही की हे खोटं आहे. एखादी घटना घडते, त्याच्या खोट्या बातम्या लोकांपर्यंत जात असतात आणि ज्यांच्याकडे अधिकृत माहिती आहे ते मात्र तेवढ्या अग्रेसिव्हली त्याच्यावर येऊ शकत नाहीत. मला असं वाटतं की अधिकृत ज्या एजन्सीज आहेत त्या एजन्सीज जर समाज माध्यमांमध्ये जास्त स्मार्टली ऍक्टिव्ह झाल्या तर यातले बरेचसे प्रश्न जे आहेत ते सुटू शकतील. खरं, मला वाटतं एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपण आज इथे आमच्याशी हा संवाद साधला, याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.